नमस्कार, मी पूजा. लिव्ह वेल विथ डायबिटीज या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मधुमेह आणि हृदय या विषयावर चर्चा करणार आहोत आणि मधुमेह आणि हृदय आपल्याला कसं जपता येईल किंवा कसं छान ठेवता येईल याबाबतच मार्गदर्शन आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर नितीन बुरकुले, जे कार्डिओलॉजिस्ट आहेत. गेल्या 24 वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर आपल्याबरोबर असणार आहेत डॉक्टर अजय महाजन, जे सुद्धा कार्डिओलॉजिस्ट आहे आणि त्यांना सुद्धा गेल्या 24 वर्षापासूनचा एक्सपिरियन्स आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत असणार आहे डॉक्टर अनिल पोद्दार, ते सुद्धा कार्डिओलॉजिस्ट आहे आणि त्यांना सुद्धा गेल्या 24 वर्षाचा असा प्रदीर्घ अनुभव आहे. तिघही आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजचा नेमका विषय काय आहे किंवा मधुमेह आणि हृदय आपल्याला कसं जपता येऊ शकतं याबाबतचं सविस्तर मार्गदर्शन जे आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सगळ्यात आधी तुमच्या तिघांचं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न मी नितीन बुरकुले सरांना विचारते. सगळ्यात आधी मला वाटतं आपण प्रेक्षकांना सांगूया की डायबिटीज म्हणजे नेमकं काय आणि मधुमेहाचा हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांशी काही संबंध असतो का आणि तो कसा, काय सांगू शकता? रक्तामधली जी शर्करा बघतो तर उपाशीपोटी ती जर 126 किंवा जास्त असेल मिलीग्रॅम% तर आपण डायबिटीज डायग्नोज करतो. नॉर्मल माणसाची 100च्या खाली असते. तर 100 ते 126च्या दरम्यान आपण त्यांना प्री डायबिटीज म्हणतो, म्हणजे त्यांना डायबिटीज होण्याचा धोका असतो. हेच प्रमाण आपण एक HbA1c म्हणून पण रक्ताचा तपास असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला गेल्या 3 महिन्याची शुगर लेवल काय आहे ती कळते. सो जनरली ती 7.5च्या वर असेल तर आपण डायबिटीज म्हणून, 6.5च्या वर असेल तर आपण नक्की डायबिटीज म्हणून डायग्नोज करतो. नॉर्मल लोकांची 5.7च्या खाली असते आणि 5.7 ते 6.5च्या दरम्यान आपण त्यांना प्री डायबिटीज म्हणतो, मी त्यांनाही धोका आहे म्हणून. आणि जर जेवणानंतरची बघितली 2 तासानंतरची तर नॉर्मल माणसाची ती 140च्या खाली असते. 200च्या वर आपण डायबिटीज म्हणून डायग्नोज करतो आणि 140 ते 200च्या दरम्यान आपण त्यांना प्री डायबिटीज म्हणतो. डायबिटीजचा हृदयावर बराच गंभीर परिणाम होतो, म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर पण होतो आणि हृदयाच्या स्नायूंवर पण होतो. तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे तयार होणं, त्यांना आम्ही ॲथेरोस्क्लेरोटिक प्लाक्स असं त्याला संज्ञा आहे. हे म्हणजे कोलेस्टेरॉलमुळे तिथे कोलेस्ट्रॉल जमून हे प्लाक्स जमतात आणि त्यांनी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी पडतो. याच्यामध्ये हार्ट अटॅक येण्याची पण शक्यता असते आणि चालताना छाती दुखणं किंवा दम लागणं या गोष्टी पण होऊ शकतात. आणि त्याहून ॲक्च्युली जास्त सिरियस म्हणजे हृदयाच्या स्नायूंवर पण डायबिटीजमुळे इफेक्ट होतो आणि हृदयाच्या स्नायूंची क्षमता कमी होते, त्यामुळे हृदयाच्या पंपिंगची पॉवर पण कमी होऊ शकते. डॉक्टर अजय यांना मी पुढचा प्रश्न असा विचारते की मधुमेह आणि हृदयरोगासहित रोगाचा जो प्रसार आहे तो नेमका काय असू शकतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मधुमेह आणि हृदयरोगाच्या व्याप्तीत कोणत्याही लिंगाशी म्हणजे मेल किंवा फिमेल यामध्ये काही फरक असतो का? जर तो असतो तर तो कसा, काय सांगू शकता? ॲक्च्युली मधुमेह हा एक लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज आहे. मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा आपल्या जेवणामधलं कार्बोहायड्रेट इंटेक वाढतं किंवा फॅट इंटेक वाढतं आणि इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो त्यावेळेस मधुमेह व्हायचे चान्सेस वाढतात. आज जगामध्ये साधारणतः 42 कोटी जनतेला मधुमेह आहे. भारतामध्ये साधारणतः 9 ते 11% लोकांना म्हणजे अर्बन लोकांना आणि अराउंड 4 to 7% रुरल लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. मधुमेह हा जसं आपलं वय वाढत जातं तसं होण्याचे चान्सेस, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲबडॉमिनल फॅट, जे अबनॉर्मल फॅट डिपॉझिशन होतं त्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो आणि त्याच्यामुळे मधुमेह व्हायचे चान्सेस असतात. साधारणतः 92% लोकांमध्ये हा मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस म्हणजे अडल्ट एजमध्ये झालेला डायबिटीस असतो, ज्याच्यामध्ये इन्सुलिनची मात्रा कदाचित जास्त झालेली असते, कमी नसते. इन्सुलिन रेजिस्टन्स असतो. वयाच्या 55व्या वर्षापर्यंत स्त्रियांमध्ये प्रोटेक्टिव्ह फॅट किंवा प्रोटेक्टिव्ह हार्मोन्स असल्यामुळे मधुमेह होण्याचे चान्सेस थोडेसे कमी असतात. पण वयाच्या 55 नंतर स्त्रियांना आणि पुरुषांना ते चान्सेस इक्वलच असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीकधी प्रेग्नन्सीमध्ये पण मधुमेह होतो, त्याला जेस्टेशनल डायबिटीस असं म्हणतात. आणि अशामध्ये जे अबनॉर्मल फॅट डिपॉझिशन आहे आणि त्याच्यामुळे जे काही हार्मोन्स तयार होतात त्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स होतो आणि मधुमेह होण्यासाठी ते कारणीभूत ठरतात.
डॉक्टर अनिल, तुम्ही काय सांगू शकता की मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये CVDचा जो धोका असतो तो साधारण किती प्रमाणात असतो किंवा कसा असतो? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं कोणताही आजार झाला की सगळ्यात आधी आपल्याला त्याची लक्षणं लक्षात घेणं खूप आवश्यक असतं. काय सांगू शकता, जर हा धोका असेल तर त्याची सुरुवातीची लक्षणं जी आहेत ती नेमकी काय असू शकतात? मधुमेहाच्या रुग्णामध्ये हार्ट डिसीज याचं प्रमाण जास्त आहे. कारण काय करतं ते की जे रक्तवाहिन्या किंवा मज्जातंतू आहे त्याच्यावरती जे शरीरामध्ये जास्त शर्करा असते त्याचा परिणाम होतो आणि ते त्याला ब्लॉकेज तयार करण्यास प्रवृत्त करतं किंवा त्याच्यावर सूज येते किंवा ज्याला आपण म्हणतो की आरक्तता वाढते त्यामध्ये. आणि जितकी शुगरची लेव्हल जास्त राहते आपल्या रक्तवाहिन्यामध्ये किंवा शरीरामध्ये तेवढा त्या रक्तवाहिन्यावर परिणाम जास्त होतो. आणि रक्तवाहिन्याच ह्या मज्जातंतूला सप्लाय करत असल्यामुळे मज्जातंतूवर पण परिणाम होतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीवर जितकी शुगर लेवल नॉर्मलपेक्षा जास्त राहील त्याचा जास्त परिणाम होतो आणि जास्त हृदयाचा धोका होण्याची शक्यता निर्माण होते. कारण रक्तवाहिन्या ह्या हृदयाच्या मसलला सप्लाय करतात आणि जेव्हा त्यांना धोका निर्माण होतो तेव्हा अटॅक, ज्याला आपण म्हणतो की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढू शकतं. आता जेव्हा आपण बघतो की जे नॉर्मल पर्सन किंवा ज्यांना डायबिटीस नाही आणि ज्यांना डायबिटीस आहे यामध्ये मज्जातंतूंना सुद्धा धोका निर्माण झाल्यामुळे डायबिटीसच्या पेशंटमध्ये जे पेन सेन्सेशन किंवा ज्याला आपण म्हणतो की अटॅक आला किंवा जर आपल्याला चालताना जेव्हा छाती दुखते त्याचं जे पेन सेन्सेशन ते मज्जातंतूने जातं किंवा कळतं आपल्याला. आणि हे डायबिटीसच्या पेशंटमध्ये त्याचा परिणाम त्या मज्जातंतूवर पण झाल्यामुळे सायलेंट अटॅक्स ज्याला आपण म्हणतो किंवा त्यांना न कळत ज्या अटॅक्स येतात त्याचं प्रमाण डायबिटीसमध्ये जास्त असतं. त्यामुळं नॉर्मल पर्सनला जसं की चालल्यानंतर छातीत दुखतं किंवा छातीमध्ये भरून येतं किंवा जबड्यामध्ये दुखतं, हात दुखतो, अशा प्रकारचे सेन्सेशन डायबिटीसच्या पेशंटला येतीलच असं नाही. त्यांच्यामध्ये जास्त प्रकारे दम लागणे किंवा थकवा आल्यासारखं वाटणे किंवा खूप घाम येणे अशा प्रकारे जरा वेगळ्या प्रकारचे सिम्पटम येतात जे आपल्याला लगेच पकडावे लागतात आणि जास्त सतर्क राहावं लागतं. डॉक्टर नितीन यांना मी असं विचारते की खरं तर आजचा आपला विषय आहे की मधुमेह आणि हृदय. तर असा विचारायचं आहे की मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये जर आपल्याला हृदयरोगाचं निदान करायचं असेल तर साधारण तुम्ही डॉक्टर म्हणून ते कशा पद्धतीनं करत असता? जेव्हा मधुमेहाचं निदान होतं त्यावेळेला बहुतेक लोकांना हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळ्यांची सुरुवात झालेली असते. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की डायबिटीज म्हणजे ऑलमोस्ट हार्ट डिसीज आहे असं धरूनच चालायचं. त्यामुळे पेशंटला तपासताना आम्ही काही गोष्टी बघतो आणि त्याच्यावरून एक रिस्क स्कोअर काढतो. त्या रिस्क स्कोअरमध्ये डायबिटीजचं फार महत्त्वाचं स्थान आहे. त्याच्याबरोबरच ब्लड प्रेशर, रक्तामधलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, या अनेक गोष्टी, स्मोकिंग, या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करून एक रिस्क स्कोअर, त्या रिस्क स्कोअरवरूनच आम्हाला साधारण याला हार्ट डिसीज असण्याची शक्यता किती आहे याचं अनुमान बांधता येतं. त्यानंतर जर पेशंटने सांगितलं की मला चालताना थोडा दम लागतो किंवा चालताना छाती भरून येते, जर अशी काही लक्षणं त्यांनी अगदी सुरुवातीची सांगायला सुरुवात केली तर अशा वेळेला आम्ही त्याची एक स्ट्रेस टेस्ट करतो. तर या स्ट्रेस टेस्ट करण्याचे पण विविध प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये आपण ट्रेडमिलवर चालवून त्यांचा ECG बघतो किंवा ट्रेडमिलवर चालवून त्यांचा एको बघतो किंवा ट्रेडमिलवर चालवून आपण न्यूक्लिअर स्कॅन करू शकतो किंवा कधीकधी शिरेमधनं औषधं देऊन हार्ट रेट वाढवून आपण त्यांचा एको किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं परफ्युजन बघू शकतो. यावरून हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये काही खूप मेजर अडथळे आहेत का याचं आपल्याला निदान होऊ शकतं आणि मग त्यावरून आपण पुढची जी त्यांची ट्रीटमेंट आहे ती आपण अरेंज करू शकतो. आणि एक तिसरी चांगली गोष्ट अशी आहे की आपल्याला CT स्कॅनवर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम आहे की नाही हे कळतं. जर हे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जर कॅल्शियम जास्त असेल तर त्यावरून आपल्याला हृदयामध्ये ब्लॉकेज होण्याची शक्यता जास्त आहे हे पण कळू शकतं. इतकंच नाही तर या कॅल्शियमच्या प्रमाणामुळे रिस्क वाढत जाते. असं ही आणि अगदी जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते, प्लाक्स तयार व्हायला लागतात, त्यावेळेलाच हे कॅल्शियम वाढायला लागतं. सो ही पण एक चांगली स्क्रीनिंग टेस्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला तो रिस्क स्कोअर वाढतो आणि आपण त्या दृष्टीने औषध योजना करू शकतो. तर इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, लगेचच भेटतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम लिव्ह वेल विथ डायबिटीज.
लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मला डॉक्टर अजय तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की हृदयरोग आणि डायबिटीसचं व्यवस्थापन जे आहे, ज्या वेळेला तुम्ही त्या रुग्णांमध्ये करत असता, मला वाटतं त्याच वेळेला रुग्णांनी सुद्धा तुम्हाला थोडीफार मदत करणं खूप आवश्यक असतं. रुग्णांनी कशा प्रकारची मदत करणं तुम्ही या सगळ्याचं व्यवस्थापन करत असताना आवश्यक असतं, काय सांगू शकता? ॲक्च्युली डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसीज असल्यामुळे रुग्णांचं त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेशन सगळ्यात महत्त्वाचं असतं. रुग्णांना समजण्यासाठी खूप सोपा प्रोटोकॉल आहे. ABCD. ए म्हणजे HbA1c. हे ज्यांना आपण मधुमेहाची लेवल किती आहे ती मोजू शकतो. ते HbA1c नॉर्मल ठेवण्याचा किंवा टार्गेट 7पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी B म्हणजे बॉडी मास किंवा आपलं वेट कंट्रोलमध्ये ठेवणं. वेट कंट्रोल म्हणजे BMI शुड बी अराउंड 25 पर्यंत BMI ठेवायला पाहिजे. ॲब्डॉमिनल फॅट कमीत कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. एक्झरसाइज रोज करायला पाहिजे. डाएटमध्ये लेस कार्बोहायड्रेट, लेस ग्लायसेमिक इंडेक्स असलेले कार्बोहायड्रेट घ्यायला पाहिजे. प्रोटीन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, डेली एक्झरसाइज. स्मोकिंग जर करत असाल तर ते स्मोकिंग थांबवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेली एक्झरसाइज आणि वेट लॉस. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे सगळं केल्यानंतर आपण ऑन टॉप ऑफ दॅट यू हॅव टू स्टिक टू द मेडिसिन्स. डॉक्टरांनी दिलेल्या ज्या गोळ्या औषधं आहेत ते वेळेवर घ्यायचे, पथ्य पाळायचं आणि रेग्युलरली डॉक्टरांकडे व्हिजिट करायची, ज्यानं मधुमेह पण कंट्रोलमध्ये राहील आणि मधुमेहामुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते पण आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की जो रुग्ण मधुमेहाने त्रस्त आहे त्याला मला वाटतं जर हृदयरोग टाळायचा असेल, हा खरं तर आपल्या कार्यक्रमाचा उद्देश आहे, त्याला जर हृदयरोग टाळायचा असेल तर नेमकं काय करणं आवश्यक आहे? आपण बघतोच आहे की आपण कसं टाळू शकतो. त्यामध्ये मेनली कसं की ते एक स्ट्रॅटेजी आपण जसं म्हणतो की HbA1c हे एक 3 महिन्याचं आपल्याला शुगरचं कंट्रोल देतं. त्यामुळे एक सोपी गोष्ट म्हणजे 7च्या आत घरात तसं HbA1c 7च्या आत ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे 3 महिन्याचं शुगर कंट्रोलमध्ये राहतं. एक सोपं लक्षात ठेवण्यासाठी सोपी गोष्ट आहे ही एक. नंतर जे आपण मेडिसिन्स घेतो ते रेग्युलरली घेणे. बरेच सल्लागार असतात ते सांगतात की मेडिसिन घेतल्याने किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे बरेचसे पेशंट थांबवतात आणि मग किडनीवर परिणाम होतो. तर त्यामुळं डॉक्टरांचा सल्ला ऐकणे आणि इतरांचा सल्ला ऐकून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे ही सुद्धा एक डायबिटीसच्या लोकांनी पाळणं आवश्यक आहे. की डॉक्टरांचा सल्ला हा योग्य रीतीने दिलेला असतो आणि तोच पाळणं आवश्यक आहे. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि तिसरं आपण जसं बघितलं की एक्सरसाइज आपण रोजच्या जीवनामध्ये एक्सरसाइज ही ह्याला एक वेगळा वेळ द्यावा लागतो असं पण नाही की रोजच्या शैलीमध्ये तुम्ही छोटे छोटे डिस्टन्सेस चालणे किंवा जे लिफ्टचा वापर न करणे, अशा प्रकारे जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जास्त ॲक्टिव्ह राहणे आणि खाण्यापिण्याचे प्रिकॉशनसुद्धा जसं सांगितलं अजय सरांनी तसं त्या प्रकारेच पाळणे की म्हणजे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि फार अवघड आहेत अशा नाही आहेत. कमी खाणं आवश्यक नाही पण योग्य आहार आवश्यक आहे. तर ते समजून घेणे डॉक्टरांकडनं आणि ते पाळणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या. मधुमेह आणि हृदयविकाराच्या आजाराने जे रुग्ण त्रस्त आहेत त्यांनी मुळात म्हणजे स्वतःच्या वर्तनांमध्ये कोणते बदल करणं आवश्यक आहे जेणेकरून या सगळ्यापासून ते दूर राहू शकतात, काय सांगू शकता? सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मोकिंग आणि टोबॅको या दोन्ही गोष्टींपासून स्ट्रिक्टली दूर राहायला पाहिजे. म्हणजे तिथे काहीच कॉम्प्रोमाइज नाही. कारण स्मोकिंग आणि डायबिटीज म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण किंवा हार्ट अटॅकला आमंत्रण, तर ते पूर्ण दूर राहायला पाहिजे. दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करणं. आता हा पण खूप व्यायाम नाही लागत या लोकांना. ॲक्च्युली रोज दिवसाला 30 ते 45 मिनटं एका नॉर्मल स्पीडने जरी माणूस चालला आणि आठवड्याभरामध्ये ॲटलिस्ट 5 दिवस जरी चालला तरी त्याला खूप फायदा होऊ शकतो. म्हणजे आम्ही त्यांना सांगतो की अगदी आठवड्याकाठी तुमचं 150 मिनिट जरी एक्झरसाइज झाला तरी तुम्हाला खूप फायदा होईल, पण तेवढा तरी करायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे दिवसभर ॲक्टिव्ह राहणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण बरेचसे IT इंडस्ट्रीमधले लोक कंटिन्युअसली बसून असतात आणि ते हृदयाला खूप धोकादायक आहे. त्यामुळे आम्ही सांगतो की तुम्ही दर तासाला उठून एक 5 मिनटं तरी फेरी मारून येत चला. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. नंतर कार दूर पार्क करायची, चालत जायचं किंवा तुमच्या पूर्ण दिवसाच्या रुटीनमध्ये चालणं तुम्ही कुठे ना कुठेतरी ठेवलं पाहिजे.
तिसरी गोष्ट अर्थातच वजन कमी करणं, जे आपल्या पॅनलिस्टने सांगितलं. आणि खरं तर एक 5 ते 60% जरी वजन कमी झालं तरी डायबिटीज अतिशय चांगल्या पद्धतीने आटोक्यात येतो आणि हृदयविकाराची पण शक्यता खूप कमी होऊ शकते. आणि 5 ते 60% वेट लॉस करणं खरं सर्वांनाच शक्य असतं. आणि शेवटी जसं सांगितलं तसं डायटरी इंटेक हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करणं, म्हणजे कर्बोदकांचं प्रमाण कमी करणं, साखर आणि गूळ पूर्णपणे बंद करणं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रोटीनचं प्रमाण वाढवणं. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि अर्थातच जर हे पेशंट जर अँजिओप्लास्टी किंवा बायपास यामधून गेलेले असतील तर काही औषधं असतात रक्त पातळ करायची आणि कोलेस्ट्रॉल कमी करायची, ते कधी सोडायची नसतात. ते अतिशय महत्त्वाचं आहे. नक्कीच. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची पुन्हा एकदा वेळ झाली आहे, लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहता आमचा विशेष कार्यक्रम लिव्ह वेल विथ डायबिटीज. लिव्ह वेल विथ डायबिटीज या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर डॉक्टर अजय सरांना मी पुढचा प्रश्न विचारते. हृदयरोग ज्यांना आहे त्यांना छान जगायचं असेल तर नेमके त्यांच्या आहारात काय बदल करणं आवश्यक आहे, या बाबतीत काय मार्गदर्शन करता येईल? ॲक्च्युली मधुमेह आणि हृदयरोग हे जेव्हा दोन्ही सोबत असतात त्यावेळेस आपल्याला जसं कार्बोहायड्रेटचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे, त्याच वेळेस फॅटचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये मला एक सर्वसामान्य जनतेला एक साधारण टीप द्यायची आहे की जी पण फॅट रूम टेम्परेचरवर सॉलिड असते ती कधी पण अवॉइड करायची. जसं वनस्पती घी किंवा तूप, बटर, चीज, हे सगळे सॅच्युरेटेड फॅट असतात, किंवा पाम ऑइल, कोकोनट ऑइल, हे कधी पण अवॉइड करायचं. सॅच्युरेटेड फॅट शुड बी अवॉइडेड. वन कॅन टेक एनी, आपल्याकडे जे कुकिंग मीडिया कॉमनली भारतामध्ये वापरतात, करडीचं तेल किंवा जवसाचं तेल, सूर्यफुलाचं तेल किंवा ग्राउंडनट ऑइल, हे आपण मिक्स करून घेऊ शकतो. ॲक्च्युली राईचं तेल पण सगळ्यात चांगलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आपण स्वयंपाक करताना जो आटा किंवा पीठ वापरतो ते न चाळता जर वापरलं तर त्याच्यामधला कोंडा जो असतो, जो फायबर असतं ते त्याच्यामध्ये राहतं आणि त्याचा पण खूप जास्त फायदा होतो. त्यानं मधुमेह कमी होण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, खूप जास्त बारीक दळलेलं जे पीठ असतं त्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो. जसं मैद्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, पण जर जाड दळलेलं पीठ असेल किंवा ज्वारी बाजरीचं पीठ असेल त्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घ्यायचं ज्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी होऊ शकतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे साखर, गूळ हे टोटली वर्ज करायचं. ज्या फ्रूट्समध्ये शुगर जास्त आहे जसं द्राक्ष, आंबा, चिकू, हे पण अवॉइड करायचे. आणि सिजनल व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आणि आपण जे महाराष्ट्रीयन डाएटमध्ये जे डाळी किंवा मोड आलेले धान्य, कडधान्य जे आहेत त्याचा खूप जास्त फायदा होतो. हे जर आपण डेली रोज आहारामध्ये ठेवलं, सलाद जसं काकडी, गाजर, याच्यामुळे पण खूप जास्त पिगमेंट्स मिळणार आणि अँटीऑक्सिडंट मिळणार आणि डायबिटीस कमी होण्यास मदत होणार. या गोष्टी जर आपण केल्या तर डायबिटीस मध्ये आपल्याला वेट मॅनेजमेंट करण्यासाठी आणि ग्लायसिमिया, हायपरग्लायसिमिया कमी करण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. डॉक्टर अनिल, तुम्हाला असं विचारते, आहाराबद्दल आपण बरंच काही जाणून घेतलं, औषधांबद्दल बरंच काही आपण जाणून घेतलं. व्यायाम साधारण या दोन्ही रुग्णांनी कसं करणं आवश्यक आहे किंवा व्यायामात काय बदल करणं आवश्यक आहे याबद्दल काय सांगू शकता? आपली जी लाईफस्टाईल असते त्याच्यामध्येच व्यायामाचा अंतर्भाव करणे, की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण जास्त ॲक्टिव्ह राहणे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर चालणे किंवा धावणे, सायकलिंग असेल किंवा जिने चढणे, खेळणे, अशा कुठलाही प्रकारचा जो व्यायाम आहे तो करणे. आपल्याला जो जमतो तो, किंवा इवन स्विमिंग असेल तर आपल्याला जो जमतो तोच करणं आवश्यक आहे. कोणी धावतं म्हणून तुम्ही धावणं आवश्यक आहे असं काही नाही. त्यामुळं बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की हाच व्यायाम करायला पाहिजे, तोच करायला पाहिजे असं नाही. ज्या व्यायामामध्ये हृदयाची गती वाढते अशा प्रकारे ज्याला आपण म्हणतो कार्डिओ, एक 45 मिनिटं रोज करणे, शक्यतो रोज ॲटलिस्ट 5 दिवस तरी आठवड्यामध्ये त्याच्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे. जर आपण याला वेळ दिला नाही, समजा जर आपण चालण्याला रोज 45 मिनिटं कमीत कमी चालणे, ह्या गोष्टीला जर आपण वेळ दिला नाही तर मग तुमचा वेळ तुमच्यापासून पळतोय असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. तर त्यामुळं
कुठल्याही प्रकारचा व्यायाम जो आपण समजा बऱ्याच वेळा म्हणतात की लोक पाऊस येतो त्यामुळे आम्ही जात नाही, ऊन आहे त्यामुळे जात नाही, त्यामुळे बऱ्याच जण घरी ट्रेडमिल ठेवू शकतात किंवा छोटी सायकल ठेवू शकतात जी जास्त स्पेस ऑक्युपाय करत नाही आणि ज्याच्यावर तुम्ही तुमची फेवरेट TV सिरियल बसून बघू शकता व्यायाम करत करत. इवन स्मॉल स्केलला जरी करत राहिले तुम्ही तरीसुद्धा तुम्ही ते इनकॉर्पोरेट करू शकता. नक्की. तर अशा प्रकारे तुम्ही व्यायामाचा अंतर्भाव तुमच्या रोजच्या जीवनामध्येच करणं आवश्यक आहे. बरोबर, नक्कीच. मला वाटतं तिघांनाही मी एक सारखा प्रश्न विचारते की आजचा आपला जो कार्यक्रम आहे लिव्ह वेल विथ डायबिटीज, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना सल्ला द्यायचा असेल, मधुमेह असेल, हृदयरोग असेल, कोणताही आजार असेल, तुम्हाला मात्र या सगळ्यांना फिट राहायचं आहे तर काय करता येईल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम आणि दिवसभर ॲक्टिव्ह राहणं. बरोबर. आणि आठवड्याला 150 ते 300 मिनिट व्यायाम करणं अतिशय जरुरी आहे आणि दिवसभर ॲक्टिव्ह राहणं महत्त्वाचं आहे. एका तासाहून जास्त एका ठिकाणी बसून राहू नका. 5-5 मिनिटाचा ब्रेक घ्या, चाला, फिरून या, जिने वापरा आणि ही जर तुम्ही लाईफस्टाईल बदलली तर तुम्हाला खूप फायदा होईल. नक्कीच. डॉक्टर अजय काय सांगू शकता? की मधुमेहाची जेव्हा आपण ट्रीटमेंट चालू असते तेव्हा कधी कधी शुगर कमी होण्याचा पण धोका असतो. तर हायपोग्लायसेमियाचे सिम्पटम पण आपण लक्षात घेणं जरुरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मधुमेहाची ट्रीटमेंटमध्ये फॉलोअप, डॉक्टरांकडे रेग्युलरली फॉलोअप करणं, ब्लडची तपास करणं आणि टार्गेट्स म्हणजे एक्झरसाईजचं टार्गेट, ब्लड प्रेशरचं टार्गेट, कोलेस्ट्रॉलचं टार्गेट, वेटचं टार्गेट, वेस्ट सर्कम्फरन्स, अबनॉर्मल फॅट जी डिपॉझिट होते त्याचं टार्गेट. तर हे सगळे आपण टार्गेट जर प्रॉपरली अचीव केले तर आपण मधुमेहासोबत बरोबर राहू शकतो. नक्कीच. डॉक्टर अनिल काय सांगू शकता? हो, आपण जसं ह्या दोघांनी सांगितलं तसं की शुगरचं प्रमाण नॉर्मल ठेवणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नॉर्मल ठेवलं तर मग नॉर्मल माणसासारखंच तुमचं रिस्क राहते, डायबिटीज रिस्क एकदम कमी होऊन जाते. 2 घास कमी खा, 2 पावलं जास्त चाला. अगदी नक्कीच. मला वाटतं तुम्ही तिघंही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं. तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार. लिव्ह वेल विथ डायबिटीज या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. नमस्कार.